हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात सकाळपासून केली. तर छान अशी झोपून उठले. त्यानंतर बेड वगैरे उचलून घेतला आणि काल ना जॉबवरून आल्यावरती मी बॅगच खाली नव्हता केला, तर बॅग इथं खाली करून घेतला. त्यानंतर छान आपला आवरून घेतला, आंघोळ वगैरे केला, फ्रेश झाले आणि त्यानंतर ना मस्त असा आवळ्याचा ज्यूस प्यायला. आवळ्याचे ज्यूस हेल्थसाठी खूप छान असतं, तुम्ही पण प्यायलाच पाहिजे. त्यानंतर जॉबवर गेले. जॉबवरून येताना ना इथं डोसाचा बॅटर आणलेला होता. रोजचं नॉर्मल जेवण करून करून बोर झालेली होती, म्हणून येताना मस्त असं डोसाचं बॅटर घेऊन आले. त्यानंतर ना फ्रेश झाले आणि मस्त एकीकडे ना गॅसवरती आलू बॉईल करायला ठेवले आणि एकीकडे चहा बनवला. इथं चहा पण झाला आणि मग मला भूक खूप जोरात लागलेली होती, कंट्रोल नसती झाली डोसा बनेपर्यंत, म्हणून इथं चहा बिस्किट एन्जॉय केला. चहा बिस्किट खाल्ला. तोपर्यंत ना आलू पण छान उकडलेले होते, त्यामुळे आलू पण इथं सोलायला घेतले. आलू छान सोलून घेतले, त्यांना लगेचच मॅश करून घेतला. एकदम जास्त असं बारीक नाही केला, थोडंसं असं मोठं असलं तर छान वाटतं म्हणजे डोस्यासोबत, म्हणून इथं त्याप्रकारे मॅश करून घेतला हातानेच. आणि त्यानंतर ना साईड बाय साईड मी मसाले म्हणजे आलूची चटणी बनवण्यासाठी जे काही प्रिपरेशन होते ते करून घेतले. तर एका बाजूला कढई ठेवली गॅसवरती, त्यामध्ये तेल टाकलं. तेल छान तापलं की राई, जिरा आणि यामध्ये ना मी उडदाची डाळ आणि चण्याची डाळ टाकली होती. याच्याने आलूच्या चटणीला खूप छान टेस्ट येते. त्यानंतर जे काही आपलं नॉर्मल असतं, कांदा, मिरची, कढीपत्ता वगैरे ते टाकलं. त्यानंतर हळद टाकली. मीठ टाकून छान असं मिक्स करून घेतलं. तर बघा इथं आलूची चटणी आपली छान अशी बनवून मस्त अशी तयार आली आहे. खूप छान दिसते, खायला पण खूप टेस्टी झालेली होती. लगेचच ना मग एका बाउलमध्ये मी डोसाचं बॅटर काढून घेतला. रेडी टू यूज असतं, त्यामुळे यामध्ये काही टाकायची गरज नसते. चवीनुसार मीठ टाकलं, छान असं फेटून घेतलं आणि लगेचच डोसे बनवायला तयार घेतले. तर मी तर मसाला डोसा पण बनवलेला होता आणि मसाला कट डोसा ज्याला म्हणतात तो पण बनवलेला होता, कांदा टमाटर वगैरे टाकून असं नाही का कट करून. तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बाय.